वाव, मस्त डोंगर आहेत, खूप मस्त. तर आता आम्ही निघालो आहे केदारनाथसाठी बसमधून. तर मग भेटूया पुढे आपण तिकडे हॉटेलवर. हाय गाईस, तर आता आम्ही केदारनाथमध्ये हॉटेलमध्ये आलोय. जेवण पण केलंय, फक्त बाबूचं जेवण बाकी आहे. ते काय नाही, तो उशिरा जेवतो. तर मग उद्या सकाळी आपल्याला लवकर जायचंय ट्रॅकिंगला 3 वाजता. जरा जास्तीच लवकर आहे, पण जाऊ द्या. आम्ही तुमच्यासाठी म्हणजे ते आमच्यासाठी पण आहे. आम्ही निघणार आहे 3ला. आमची झोप कुर्बान. कडचं वातावरण एकदम सॉलिड आहे, थंड, इथे ना एकदम थंडी. तुम्हाला गुड मॉर्निंग गाईस. तर आता आम्ही निघालोय ट्रॅकिंगसाठी आणि आता साधारण 5 वाजलेत. आता आम्ही रूमवरनं निघतोय आणि मग ट्रॅकिंगसाठी चाललोय. तर भेटूया तिकडे. बाबू, आमची ट्रॅकिंग इकडूनच चालू झाली आहे. चल चल. काढलंय हे बघा, हे चालले. यो आमचा बारका. कुठे? काही नाही, मी चालतेय बरोबर. आम्ही लाईनीमध्ये आहे आता. येस येस येस, बरोबर बोलते. जाम गर्दी. ही गर्दी टॅक्सीसाठी आहे गाईस. इकडनं गौरीकुंडला जायचंय आणि मग A few moments later. तर आता आम्ही चढायला सुरुवात केली आहे आणि मला वाटतं आता 7 वाजता आम्ही चालू करतो चढायला. पुढे बघत राहा किती वाजता बघू. आय होप की आम्ही 1 डेमध्ये कम्प्लीट करू, बट स्टील बघूया कधी होतो. सो चालू केलं आहे आम्ही चढायचं. काय मग अक्षा, स्टार्टिंग कशी? स्टार्टिंग तर चांगली आहे, बघू पुढे काय होतं आता. चला बसू. चला A few moments later. अजून तर आम्ही अर्धा पण नाही चढलोय, तरी पण आम्ही थकले खूप. नाही थकलोय बापरे. काय मग कक्षा, स्टार्टिंगला काय स्टॅमिना होता आणि आत्ताचा स्टॅमिना बघा. अजून पण बाकी आहे तरी पण. आम्ही तर काहीच नाही चढलो सध्या. 2-3च झाले असतील किलोमीटर. बाकी 5. ठीक आहे. दीदी काय बोलायचं? नाही आता काय नाही बोलायचं. दादाने सगळं मूड खराब केलं. 19 किलोमीटर आहे तर अजून काय करू. सगळे थकलेत. पाऊस आलाय आता आणि आता आम्ही चढतोय वरती रेनकोट घालून. बाबू काय बोलतो सबस्क्रायबरला? बोल ना, सबस्क्राईब करायला बोल त्यांना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हॅलो गाईस, तर आता आम्ही इथे खूप वेळ स्टे घेतलाय तर बाबू झोपलाय. कधीच आम्ही थांबले, मम्मीचे लोक मागे. अर्धा तास झाला असेल आम्ही कधी ते बसलो, पण त्यांचा काय आता पताच नाहीये. आता आम्ही नाश्ता वगैरे जेवण वगैरे झालं, पुन्हा आम्ही चाललोय आणि आता 13 किलोमीटर अजून बाकी आहे. आम्ही फक्त 5 किलोमीटर गेले. चला पुढे. आता लाल पिवले जादू गेले, आता सफेद पिवले जादू आले. अरे बापरे, लाल पिवले पण आले का?
सगळ्या कलरचे जादू भेटले ना. अजून तर खूप आले होते. हे काय जांभला. यो एक आमचा जादू, लाल लाल जादू, लाल टोपिकल जादू आमची. कोणची जादू? तू व्हाईट जादू. व्हाईट जादू, व्हाईट. तू लाल जादू, लाल. छोटी बी व्हाईट. लाल टमाटर. 1 किलोमीटर बाकी आहे अजून. अरे एवढं तोंडाजवळ काय ते पुढे ना थोडं. तरी थोडं पुढे जायचं. गाईज हिचे पण ना खूप नखरे आहेत. गाईज 8 किलोमीटर बाकी आहे अजून. एवढं चढून पण 8च किलोमीटर बाकी आहे. आणि ही तीच जागा आहे ना जिथे मूवी झाली होती केदारनाथची. आणि इथे खालची तशी पाणी होतं. ह्याला सगळं प्यायचंच पाणी भेटतं. व्हॉट इज दिस? कोणाला पण विचारलं हेच बोलत आहे. अजून अर्धा पण कंप्लीट नाही झालं आहे. तुम्हाला अजून खूप चालायचं आहे. अजून 10 किलोमीटर बाकी आहे, 8 बाकी आहे, 9 बाकी आहे. अरे माय गॉड, सिरियसली एवढं कोणाला न विचारता चाललेलंच बरं आहे. फक्त चालत राहा बस. हे लोक काय खरं सांगत नाही आहे. फक्त चालत राहा. जर तुम्ही अजूनही ब्लॉग बघत आहात तर कमेंट करा हर हर महादेव. आम्ही नाश्ता करायला थांबलो इथे आणि खूप जास्त थंडी आहे. चहानी शेकोटी करताय आणि ही मॅगीनी शेकोटी करते वाटतं. खा खा. खूप जास्त थंडी आहे आणि रात्र तर खूप झाली आहे तरी पण आम्ही अजून पोचलो नाही. काय कक्षा? कितीला निघालो सकाळी? 7 वाजता. 7ला निघालो, 5ला निघालो सकाळी. 7 वाजता चालू केलं आपण. मग 12 तास झाले. 12 तास. मॅगीनी शेकोटी करायला लागते. विचार करून घ्या, अशी परिस्थिती होणार आमच्यासारखं. ते बाबूमुळे झालं. जर तो चालला असताना पूर्ण अर्धे जण आमचे गायब आहे. अर्धे जण घोड्यावरती पळाले, त्यांना चालवत नाहीये. घोडे आम्हाला धक्के मारतात तर कधी माणसं त्याच्यात घोडे इकडे जास्त आहे. ते पण आहे. आणि काय बोलू आता. मी तर 2-2 काट्या घेऊन चढते. ओ माय गॉड, डॅम, सो ब्युटिफुल. खूप मस्त. तुम्ही सुद्धा बघा, म्हणजे इतका मस्त बर्फ, असे डोंगर, खूपच भारी. अशा ठिकाणी फिरायला यायला पाहिजे नाही का. तर काल रात्री शूट करायला जमलं नाही कारण आम्ही खूप सगळे थकलो होतो. आणि जसं रात्री पोचलो ना आम्ही मंदिराजवळ तर मंदिर बंद होतं. तर स्टे घेण्यासाठी आम्ही इथे कॅम्प घेतला आणि कॅम्पमध्ये आता स्टे करून आता निघतोय आम्ही दर्शनासाठी. तर तिथे डायरेक्ट दर्शनाला भेटूया. कदाचित फोन अलाउड नसणार आहे तिथे, मला असं वाटतं. सगळीकडे तसंच असतं ना, फोन अलाउडच नसतो ना तिथे. ठीक आहे, चल मग तिकडे भेटूया आपण मंदिराच्या इथे. तर मायनसमध्ये एवढी थंडी आहे ना, माझा हात पण एवढा कापतोय. आता मी फोन कसा पकडलाय मला माहिती. ए बॉडी बनव बनव बॉडी. शाबास. तर गाईज आता आम्ही पोचलोय मंदिराच्या एकदम समोर. एकदम नाही म्हणताय ना, थोडा लांब आहे आणि खूप मोठी लाईन आहे. 5-6 घंटे जाणार ना, 5-6 घंटे जाणार. हीच ती जागा जिथे हेलिकॉप्टर लँड होतो. हर हर महादेव, हर हर महादेव. पण लाईनीमध्येच आहे गाईस, खूप मोठी लाईन आहे इकडे. फायनली आता आम्ही पोहोचलो इकडे मंदिरात. नेहमीसारखा
आमचं दर्शन आता झालंय. आता आम्ही निघालोय. हे बघा मंदिर, ही भीमशिला, तेच जिने हे केदारनाथचं मंदिर वाचवलंय एका महापुरापासून. दॅट्स वॉज सुनामी. A few moments later. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता आम्ही इकडनं निघतोय. केदारनाथ बाबा की जय. माझी तर अजिबात इच्छा नाही आहे इकडनं जाण्याची, बट जाऊया. आणि ह्याला चालवत नाही आहे, तर याला पिठ्ठू केलं आहे जाण्यासाठी. एवढं सगळं पार करून आलोय. बापरे. चला अजून पुढे जायचंय. फायनली खाली पोचलो. आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आम्ही टॅक्सीमधनं घरी चाललो आहे रूमवर. आणि जाम थंडी आहे, बापरे बाप. एकतर इथे हात पण माझे कापत आहे. सो केदारनाथ यात्रा संपली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा.